रात्री 3 वाजता नॉर हॉट अँड सॅम सूप रिअल व्हेजिटेबल्स आणि सर्वोत्तम फ्लेवर्स पासून देतं परफेक्ट घट्टपणा. कुठून मागवलं? नॉर रेस्टॉरंट सारखं सूप घरच्या घरी. तुझ्याकडून विजेचं बिलच भरलं गेलं नाहीये. तू हे घर चालवू शकली नाहीयेस. तू हल्लीयेस. थांबा. आज कावेरी हल्ली नाही, उलट जिंकली. हे का आणि कसं यामिनी सांगते. आज रात्री 11 वाजता स्टार प्रवाहवर. देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसाठी महत्वाची सूचना. पुढच्या 2च मिनिटात देवी आईचं दर्शन बंद करण्यात येणार. तेव्हा सगळ्यांनी पटापट दर्शनाचा लाभ घ्या. आता हे दर्शन रांगेत उभं राहून घ्यायचं की गाभाऱ्यात येऊन देवी आईचं दर्शन घ्यायचं तुमचं तुम्ही ठरवा. जत्रेवाली काय झालं दर्शन देवी यायचं? नाही मगाशी देवी यायला सांगत होते ना की सगळ्यांना चांगली बुद्धी दे म्हणून. बघितलंच कशी बुद्धी वापरली. काय ना माझ्यावर आवाज चढवणाऱ्याला आणि मला अडवा येणाऱ्याला मी आधी माझं दर्शन करतो मग देवी यायचं. आता खुशाल दर्शन घे देवी यायचं. बोला देवी यायचा उदो उदो. सगळ्यांसमोर आपल्याला कशी बोलली रे? आपला अपमान केला. त्या मुलीमुळे आपल्याला नीट दर्शन सुद्धा घेता आले नाही. दुसऱ्या देवळात जावं लागेल. मी खरंच सांगते मला त्या मुलीचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. आई शांत आहे. पाणी घे. हे बघ आई झालं ना ते झालं. नको विचार करू. जाऊ दे. आणि अशी कशी जाऊ दे? त्या मुलीला जरा सुद्धा वयाचं भान नाही रे. ती आपली बोलतच सुटली. थांबेस का? एकतर माझ्या पोटात अन्नाचा कण नाहीये आणि ती मुलगी बडबडणे डोकं वाजत. आई अगं कुठे त्या मुलीचा विचार करतेस? दर्शन झालं ना तुझं. तू आधी जेवण उपवास सोडून घे बरं. तू जेवणाचं ताट तयार कर. चल तू चल. ये मला कळत नाहीये झेपत नाही तर उपवास करता कशाला? अहो उपाय झेपत नाही असं नाहीच आहे मुळात. दर्शन व्यवस्थित झालं असतं ना तर घरी येऊन मी उपास सोडणारच होते. पण ती मुलगी आडवी आली ना. कोण मुलगी? आहे एक माजोटी मुलगी. अरे पण काय झालं काय? अहो देवळात रांगेत उभं राहून दर्शन घ्यायला सांगत होते आम्हाला. वाद घातला तिने आमच्याशी. म्हणजे तुम्ही रांग सोडून दर्शन घ्यायला गेला होता? हो मग काय. या देवळात एवढं दान धर्म करता तुम्ही. त्या देवळातला पुजारी तुमच्या समोर हात जोडतो एवढी ओळख आहे आपली. अरे हात जोडतो ते मला आदर देण्यासाठी. देवाच्या दारात आपली ओळख मिरवायची नसते. अहो नाना ओळख मिरवायचीच नव्हती तर एवढी ओळख बनवलीच कशाला आपण? ऋषिकेश मला तुमचं आवडत नाही ना ते हेच. अरे सार्वजनिक ठिकाणी कधी आपल्या ओळखीचा गैरफायदा घ्यायचा नसतो. अहो आम्ही फक्त देवीचं दर्शनच घेत होतो ना तर ती मुलगी इतकी भांडायला लागली. बाई ही मुलगी उद्या लग्न होऊन ज्या घरी जाईल ना तिथल्या सासू सासऱ्यांचं काही खरं नाहीये. तिचं बोलणं ऐकून नुसतं ना माझं डोकं भडबडलंय. आई हे बघ त्या मुलीबाई तू का त्रास करून घेतेस ग? नको तिचा एवढा विचार करू. ती मुलगी तुला बोलली आहे ना. जेवढा त्रास तिने तुला दिलाय ना त्याच्या दुप्पट त्रास मी तिला देईन. खबरदार. त्या मुलीशी जाऊन भांडण केलं तर. अरे चूक तुमची होती आणि तुमची चूक मान्य करा. सोनारामांना तुमचे कान टोचायलाच हवे होते. ते तिने टोचले. योग्यच केलंय तिनं. चूक मान्य करा आणि शांत राहा. समजलं? नाना पण हे बघ उद्या सकाळी ऑफिसला यायचंय. काय? मला तू ऑफिस मध्ये हजर राहिलेला दिसला पाहिजे. कळलं?
चिडू नको आईचा उपास सोडायचा आज. आई चल तू खाऊन घे बरं. हो मी हे हळदी कुंकवाने हात मागले धुवून आले. अगं 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 बस. तुझे हात माखलेले असावेत आणि मी तुला भरवावं ही देवाची इच्छा आहे. बरोबर. आता अरे हे असं झालं लहानपणी मी तुला भरवायची आता तू मला भरवणार. चांगलं आहे की लहानपणी मी तुझं लेकरू होतो आता तू माझं लेकरू आहेस. अरे मी काही लहान आहे का? अगं मग मी काही चावत नाही का हा? चल अगं अगं घे. आता हा घास कोणाचा? चिवच्या आपल्या नानांचा. नानांचा. ए, पाणी. काका काका हे घ्या पेढा. कशाबद्दल? मला नोकरी लागली आहे. हे बघा माझं अपॉइंटमेंट लेटर. वा हा पेढा घ्या तोंड गोड करा. आधी देवाला. थँक्यू सो मच. नंदन थँक्यू काका. आशीर्वाद द्या. यशस्वी व्हावं. काकू पेढा घ्या. मी इंटरव्ह्यू मध्ये पास झाले. मला नोकरी मिळाली. माझ्या खात्यात लावून आमचंच तोंड गोड करतेस. अगं तुला नोकरी लागली ग. माझ्या लेकीचं लग्न मोडलं त्याचं काय? तरी यांना सांगत होते आमच्या मुलीचा पत्ता माहिती नाही ना तिला घरात जागा देऊ नका म्हणून. काय बोलतेस तू? काय बोलतेस म्हणजे काय? खरं तेच बोलते. ही माझ्या घरात आली आणि माझ्या मुलीचं लग्न मोडलं. किती कष्टाने किती मुश्किलीने हे स्थळ मिळालं होतं आणि ही त्यांच्या पुढे पुढे करत बसली. नको त्या खुशाच्या मारल्या नाही का? एक शब्दही बोलू नकोस. तुला सांगितलं मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. फार समाजसेवा करायची इच्छा उफाळून आली होती ना तुम्हाला. आता ठरवा काय करायचंय ते. एक तर हिचं भलं करा नाही तर आपलं वाटलं करा. आणि ती तिच्या वतीने मी माफी मागतो. रागवू नकोस हा. नाही नाही काका मी रागवले नाहीये. आणि तुम्ही कशाला माफी मागताय? त्यांच्या मुलीचं लग्न मोडलंय त्यासाठी त्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्याला कारणीभूत मी आहे म्हटल्यावर त्यांचा राग माझ्यावरच निघणार ना. पण काका मी खरंच सांगते ते पाहुणे आले होते त्यांनी मला शिक्षण विचारल्यावर मी खरंच सांगितलं. माझ्या मनीधानी पण नाही की असं काहीतरी होईल. मला ते माहित आहे. मी समजू शकतो. पण काकू चिडल्यात ना. त्यांच्याशी बोलून माफी मागून कदाचित त्यांचा राग शांत होईल. काका मी काकूंची समजूत काढून आले. आलेच. काकू काकू प्लीज माझ्यावर चिडू नका ना असं. मी खरंच ते मुद्दाम म्हणतं केलं. मला त्या पाहुण्यांनी प्रश्न विचारला आणि मी सहज उत्तर दिलं. मला माहिती तुम्ही फार चिडला आणि तुमचं चिडणं अगदी रास्त आहे. माझी ही चूक पहिली आणि शेवटची समजून माफ करा. मी तुम्हाला वचन देते मला कुणीही विचारलं ना मी त्याला माझं खरं शिक्षण काय झालं ते नाही सांगणार. मी सगळ्यांना हेच सांगेन की मी 10वी पास आहे. प्लीज का अशी चूक पुन्हा होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मला माफ करा. काकू तुम्हाला पण एक मुलगी आहे. तुम्ही इथून थोडंफार तरी मला समजून घ्या. झाली का कन्व्हिन्स? काका काकू कन्व्हिन्स झाली की नाही मला माहित नाही. पण अशी एकही पेढा घेतला होता ना आता अख्खा पेढ्याचा बॉक्स आपल्याला. बहुतेक त्याला
शांत झाला. तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. तू तोड गोड केलीस की नाही? अभिनंदन. तुझ्या पाऊल पडलं देवी याच्यावरती शिवराई घेते माझ्या. मी स्पष्टपणे बघितलं तू माझ्या अंगावर विमान फेकलंय. आई वडिलांना अभिमान वाटेल आई वडिलांची माय शस्त्राने खाली जाईल असं वागायचं. गुड बाय. How dare you touch me? एवढ्या पुढे गेलाय. हल्दीवालं दूध. मला दूध आणताना तुम्ही बघितलं नाही? नाही सगळेच होते बसलेले. सगळे हो सर सगळे गप्पा मारत बसलेत खाली. कमालच आहे नाही एवढ्या रात्री सगळे गप्पा मारत बसलेत चक्क. पण तुम्हाला सांगू मी कुणाला काहीही कळू दिलेलं नाहीये. त्यांच्या समोरूनच हल्दीवाले दूध घेऊन आले. तुम्हाला माहितीये मला चिडवत होते हल्दीवाला दूध इम्युनिटी वाढवा इम्युनिटी वाढवा. सर तुमचं काय आहे हो? मी एकदा कुणाला काहीही न कळू देता हल्दीवाला दूध घेऊन आले. कुणाला कळलं सुद्धा नाही तुमचा घसा बसलाय ते तरी आता तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आपल्याबद्दल सगळ्यांचा गैरसमज झाला असेल. कसला गैरसमज? दूध मी तुम्ही प्रेम फुलं पहिलं रात्र हे एक थँक्यू एवढं महागात पडेल असं वाटलंही नव्हतं मला. एवढे सगळे करायची काय गरज होती? सर सांगितलं ना त्या रिपोर्टर समोर तुम्ही माझी एवढी छान बाजू घेतली. मला छान सांभाळून घेतलं म्हणून तुम्हाला स्पेशल थँक्स म्हणायचं होतं मला. पण हे सगळं काय करतेस तू? चालू करायचा मी आले चालू करू. सर या इकडे. सर व्हेज सँडविच. थँक्यू मिस इंदौर. थँक्यू सर. माझ्या ईश्वरीच्या मनाची श्रीमंती माझ्या पैशात कधीच मोजता येणार नाही. कधीच. आज अचानक डबा घेऊन का आलीस? तुम्ही विसरून गेलात ना आणि आज सकाळी नाश्ता नाही केलात तुम्ही म्हणून. मला थँक्स म्हणण्यासाठी एवढे एफर्ट्स घेतलेस तू. हे सगळं खरंच किती क्यूट आहे. पहिली रात्र मी भडकुचन. मी भडकुचनचा आवाज झाली. खरंच तुम्हाला असं वाटतं मी तुमचा आवाज झाली?
मला चालत ठेवायला तुमच्यापेक्षा